सावधान, साखर तुमचे आरोग्य खात आहे. मित्रांनो, आज आपण साखर खाण्याचे दुष्परिणाम याची सविस्तर माहिती बघणार आहोत. वजन वाढण्याची समस्या. साखरेमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यास शरीरात अतिरिक्त कॅलरीज जमा होतात आणि त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. विशेषतः गोड पदार्थ, मिठाई, सॉफ्ट ड्रिंक्स आणि केक यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. सतत साखर खाल्ल्यास लठ्ठपणा वाढू शकतो. मधुमेहाचा धोका वाढतो. साखर जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. दीर्घकाळ असेच चालू राहिल्यास शरीरात इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे टाईप 2 डायबिटीस होण्याचा धोका वाढतो. दात खराब होण्याची शक्यता. साखर खाल्ल्यानंतर तोंडात असलेले बॅक्टेरिया साखरेवर प्रतिक्रिया देतात आणि आम्ल तयार करतात. हे आम्ल दातांच्या पृष्ठभागाला नुकसान पोहोचवते. त्यामुळे दातांमध्ये कीड लागणे, दात दुखणे आणि दात कमजोर होणे यासारख्या समस्या होऊ शकतात. हृदयाच्या रोगावर परिणाम. जास्त साखर खाल्ल्यामुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढू शकतो. यामुळे रक्तवाहिन्यावर ताण येतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी साखरेचे सेवन मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. त्वचेवर परिणाम. जास्त साखर खाल्ल्याने त्वचेवरही परिणाम होऊ शकतो. त्वचेवर मुरूम, पिंपल्स आणि त्वचेचा निस्तेजपणा वाढू शकतो. साखर शरीरातील कोलेजनवर परिणाम करते, ज्यामुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या येऊ शकतात. ऊर्जा कमी होणे. साखर खाल्ल्यानंतर सुरुवातीला शरीराला ऊर्जा मिळाल्यासारखे वाटते, पण काही वेळाने ऊर्जा अचानक कमी होते. याला शुगर क्रॅश म्हणतात. त्यामुळे थकवा आणि आळस वाढू शकतो. पचनसंस्थेवर परिणाम. जास्त साखर खाल्ल्यामुळे पचनसंस्थेवरही वाईट परिणाम होऊ शकतो. काही लोकांना पोट फुगणे, गॅस किंवा अपचन यासारख्या समस्या होऊ शकतात. फॅटी लिव्हरचा धोका. जास्त साखर खाल्ल्याने लिव्हरमध्ये चरबी जमा होऊ शकते. यामुळे फॅटी लिव्हर होण्याचा धोका वाढतो. ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास लिव्हरच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. रोगप्रतिकारशक्ती कमी होणे. साखर जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे शरीराला संसर्ग आणि आजार लवकर होण्याची शक्यता वाढते. मानसिक आरोग्यावर परिणाम. जास्त साखर खाल्ल्याने मूडमध्ये अचानक बदल होऊ शकतो. काही वेळा चिडचिड, तणाव किंवा अस्वस्थता जाणवू शकतो. झोपेवर परिणाम. जास्त साखर खाल्ल्यामुळे झोपेच्या पद्धतीवर परिणाम होऊ शकतो. शरीरात ऊर्जा अचानक वाढल्यामुळे रात्री झोप व्यवस्थित लागत नाही. रक्तदाब वाढण्याची शक्यता. अतिरिक्त साखर खाल्ल्याने रक्तदाब वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यावर ताण येतो. मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम. जास्त साखर खाल्ल्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. स्मरणशक्ती कमी होणे किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते. भूक जास्त लागणे. साखर खाल्ल्यानंतर रक्तातील साखर पटकन वाढते आणि नंतर अचानक कमी होते. त्यामुळे पुन्हा भूक लागते आणि जास्त साखर खाण्याची सवय लागते. सांधेदुखी वाढणे. काही संशोधनानुसार जास्त साखर खाल्ल्याने शरीरात सूज वाढू शकते. त्यामुळे सांधेदुखीची समस्या वाढू शकते. त्वचा लवकर वृद्ध दिसणे. साखर शरीरातील कोलेजन आणि इलास्टिनवर परिणाम करते. त्यामुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या येतात आणि त्वचा वृद्ध दिसू शकते. हार्मोन्सचे संतुलन बिघडणे. जास्त साखर खाल्ल्यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे शरीराच्या अनेक कार्यावर परिणाम होऊ शकतो. लठ्ठपणा वाढण्याचा धोका. साखर जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे शरीरात चरबी जमा होते. त्यामुळे लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. व्यसन लागण्याची शक्यता. साखर खाण्याची सवय लागल्यास त्याचे व्यसन लागू शकते. काही लोकांना वारंवार गोड खाण्याची इच्छा होते. संपूर्ण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
जास्त साखर खाल्ल्याने शरीराच्या अनेक अवयवावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दीर्घकाळ आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. मित्रांनो, साखर मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास ठीक असते, पण जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यास अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी साखरेचे सेवन कमी करणे आणि संतुलित आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही साखर किती खाता, किती प्रमाणात खाता हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि तुमचे आरोग्य चांगले ठेवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.